काय आहे न्यूमरोलॉजी क्षेत्र एक्झॅक्टली थोडं सांगते. आता म्हणजे तुम्हाला विचारायचं की एक्झॅक्टली न्यूमरोलॉजी म्हणजे काय, बरोबर. तर न्यूमरोलॉजी म्हणजे कसं आहे की जर आता या न्यूमरोलॉजीला आपण ब्रेक केला, न्यूमरोलॉजी म्हणजे अंकांबद्दल जिथे शास्त्र आहे ते असं म्हणूया आपण. पण तसं बघितलं गेलं तर ही एक फ्रिक्वेन्सी आहे, नंबरांची फ्रिक्वेन्सी आहे. जसं आता तुम्ही मला अप्रोच कसा केला माझ्या नंबरवर, मी इथे कशी आले, तुम्ही मला ॲड्रेस पाठवला. करेक्ट. ॲड्रेसमध्ये अल्फाबेट्स पण आलेत, नंबर्स पण, कोणता ब्लॉक आहे, कोणती लेन आहे. म्हणजे आपण सुरुवात जी आपली होते, कुठे पोहोचायचं आहे, कम्युनिकेशन जो पार्ट आहे हा नंबर्सनीच होतो आणि अल्फाबेट्सनीच होतो. प्रत्येक अल्फाबेटला पण नंबर्स दिलेले आहेत. हे फ्रिक्वेन्सी आपण आपल्या बर्थ डेट सोबत मॅच करतो. कारण आपली बर्थ डेट जी आहे ही आपण काही हे करत नाहीत की मी याच बर्थ डेटला येणार आहे, आपण ही फिक्स करू शकत नाही कोणीही. आपल्या बर्थ डेट सोबत आपला नंबर जो आहे, मोबाईल नंबर जो आहे, किंवा आपलं नाव आहे, आपल्या तुमचं कोणतं काही प्रोफाईलमध्ये म्हणजे आपण एक म्हणू शकतो की तुमचं कोणतं बिझनेस आहे त्याचं नाव आहे, ती फ्रिक्वेन्सी मॅच करणं म्हणजेच न्यूमरोलॉजी. जे इनफॅक्ट नाव पण ठेवायचं असेल न्यूबॉर्न बेबीचं, तर जर न्यूमरोलॉजी प्रमाणे त्यांनी त्याचा ठेवला तर ऑब्व्हियसली त्याला त्याचा फायदा होतोच. अच्छा. आणि मग हे आम्ही सोशल मीडियावर आता जे व्हायरल चाललंय की भाग्यांक असतो आणि एक मूलांक असतो. येस, हे काय एक्झॅक्टली? आता बघा, तुम्हीच म्हटलं की मूलांक आणि भाग्यांक, नावातच आन्सर आहे. मूल अंक, मूळ आणि अंक म्हणजे काय तर नंबर्स. तर आता फॉर एक्झाम्पल बर्थ डेट, मला तुमची बर्थ डेट सांगा. 21 नोव्हेंबर 21, तर म्हणजे 21. करेक्ट. तर त्याच्यामध्ये 2+1 म्हणजे 3 आलं आहे. तर 3 म्हणजे तुमचं मूलांक आलेला आहे. अच्छा. आणि पूर्ण जी बर्थ डेट आहे 21/11/1998 म्हणजे एक 5 येतं, म्हणजे तुमचा भाग्यांक हा जो झाला आहे 5. आता मूलांक म्हणजे काय की तुम्ही कसे आहात स्वतः पर्सनली. ओके. तर 3 नंबर्स म्हणजे तुम्ही स्वतः कसे आहात हे सांगितलं जाईल. आणि भाग्यांक म्हणजे पब्लिकली तुम्ही कसे राहता ते दाखवलं जातं. आता फॉर एक्झाम्पल की आता आपण इथे आज पब्लिकली आलेलो आहोत, तुम्ही असा ड्रेसअप केलेला आहे. घरी आपण असं राहतो का? नाही ना. आपण आपल्या जरा कम्फर्ट झोनमध्ये राहतो. दॅट मीन्स मूलांक. आणि जेव्हा आपण पब्लिकली येतो तेव्हा आपलं वेगळं, सगळ्यांचीच असतात, सगळ्यांचे 2 रूप असतात. आणि असायला पाहिजे की आपण जसं घरी वागतो तसं आपण पब्लिक प्लेसवर नाही वागू शकत. दॅट मीन्स मूलांक आणि भाग्यांक. आणि तुम्हाला हे कळालं की माझं मूळ कसं आहे. फॉर एक्झाम्पल आता तुमचंच म्हणेल मी, तुम्ही 3 नंबर आहात म्हणजे तुम्ही तुमचे जे काही इमोशन्स आहेत ते लवकर कोणाजवळ पण असे एक्सप्रेस करत नसाल तुम्ही, बरोबर आहे. त्याच्यानंतर कोणी तुमच्याजवळ आज 5,000च आहे, पण तुमचा मित्र आला आणि म्हणेल अरे यार खूप अर्जंट आहे, व्हॉट एव्हर काही इश्यूज त्याच्याजवळ आले आणि त्यांनी सांगितलं मला खूप अर्जंट 5-7 हजाराची गरज आहे, तुम्ही लगेच त्याला द्याल, तुम्ही हे विचार करणार नाही. दॅट्स द नंबर 3. म्हणजे हे तुमचा स्वभाव आहे. हा म्हणजे मूलांक झाला. बरं, मग आता आपण न्यूमरोलॉजी बघताना दोन्ही प्रकारे बघतो की फक्त कुठल्या तरी? दोन्ही प्रकारेच नाही. न्यूमरोलॉजी बघताना तुमचं मूलांक बघितलं जातं, तुमचं भाग्यांक बघितलं जातं, तुमची नेम न्यूमरोलॉजी बघितली जाते. त्याच्यानंतर मूलांक आणि भाग्यांक म्हणजे तुम्ही जी बर्थ डेट सांगितली आहे त्याप्रमाणे पण तुमची रास असते ती बघितली जाते. तुम्ही वॉटर एलिमेंटमध्ये येता, एअर आहात, वॉटर आहात, ते बघितलं जातं. बरेच काही आहेत, पण बऱ्याच जणांना हे माहिती नाही की इतकं सगळं बघितलं जातं आणि आफ्टर दॅट तुमचं प्रेडिक्शन केलं जातं. फक्त असं नाही की मी 1 नंबर आहे तर मी हे आहे, मी राजा झाला, किंवा मी 2 नंबर आहे तर मून आहे, असं नाही आहे. बऱ्याच काही आहेत पॅरामीटर्स त्याच्यामध्ये आणि आपण ते सगळं बघतो आणि त्यानंतरच प्रेडिक्शन केलं जातं.